Hello, this is Vidya Kunjir. I am 32 years old and I am taking treatment of IVF here in Asha Kiran Hospital through Dr. Ashish Kale sir and Ashwini ma'am. पहिलं मला डायबिटीज डिटेक्ट झाला. त्याच्यानंतर थायरॉइड असे खूप सारे प्रॉब्लेम्स येत गेले. त्याच्यानंतर मला लवंगिरे मॅडम कडून समजलं की असे डॉक्टर आहेत आणि ते खूप तज्ञ आहेत याच्यामध्ये. तर मी इकडे हॉस्पिटलला व्हिजिट केली. पहिल्या व्हिजिटमध्ये मला सरांनी विश्वास दिला की आपण प्रॉपर ट्रीटमेंट, प्रॉपर डाएट आणि या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर नक्कीच आपल्याला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळेल. आणि पहिल्यापासून पॉझिटिव्ह एक त्यांनी नेहमी पॉझिटिव्ह सांगितल्यामुळे ट्रीटमेंट चालू केली. स्टेप बाय स्टेप ज्या ज्या प्रॉब्लेम येत गेले त्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन काढत आम्ही जसं जसं पुढे गेलो. IVF ट्रीटमेंट घेत असताना डायबिटीज, इन्सुलिन चालू, त्याच्यानंतर थायरॉइडची ट्रीटमेंट त्याच्यानंतर मला ॲडिनोमायसिस डिटेक्ट झाला. ॲडिनोमायसिसची हिस्ट्रोस्कोपी केल्यानंतर मग नेक्स्ट मंथमध्ये सरांनी प्लॅन केलं की आपण एम्ब्रियो ट्रान्सफर करू शकतो. खूप सारे चॅलेंजेस होते, हेल्थ इश्यूज होते, बट एक प्रॉपर ट्रीटमेंट मिळाल्यामुळे माझं फर्स्ट IVF फर्स्ट सायकलमध्येच सक्सेस झालं. आणि म्हणजे बाकी ठिकाणी मी खूप ऐकलं होतं की IVF फर्स्ट, सेकंड, थर्ड असे खूप सारे सायकल्स करावे लागतात की फर्स्ट पॉझिटिव्ह नाही आली तर सेकंड पॉझिटिव्ह आली नाही तर थर्ड. बट मी हॅप्पी आहे की आजच मला माझा फर्स्ट स्कॅन पण झाला आणि बाळाचे ठोके वगैरे सगळंही व्यवस्थित आहे. एक म्हणजे खूप निगेटिव्हिटी आलेली होती, पण एक लास्ट होप म्हणून आम्ही सरांकडे आलो होतो. आणि मी तर नेहमी सरांना पण बोलते की जसा माझा देवावरती विश्वास आहे तसाच 100% किंवा त्याच्याही पेक्षा जास्त सरांवरती विश्वास आता ठेवलेला आहे आणि डेफिनेटली त्याचे सगळे मला रिझल्ट मिळालेले आहेत. आणि मी खूप म्हणजे आनंदी आहे, हॅपी आहे. मी खरंच सजेस्ट करेल की जे लोक म्हणजे प्रेग्नन्सी कन्सिव्ह करायला खरंच म्हणजे प्रॉब्लेम्स येत आहेत किंवा प्रेग्नन्सी कन्सिव्ह होत नाहीये, खरंच अशा लोकांनी आशा किरण हॉस्पिटलमध्ये भेट द्यावी. डॉक्टर आशिष काळे इज द बेस्ट ऑफ IVF स्पेशलिस्ट डॉक्टर. अँड थँक यू सो मच.